मल्लखांब हा महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन व्यायाम प्रकार आहे. भारतीय कुस्ती परंपरेत मल्लखांबाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मल्ल म्हणजे योद्धा आणि खांब म्हणजे आधार. या दोन शब्दांपासून तयार झालेला मल्लखांब हा खेळ शारीरिक सामर्थ्य, लवचिकता आणि संतुलन वाढवणारा आहे. मल्लखांबामध्ये खेळाडू लाकडी खांबावर किंवा दोरीवर विविध कसरती करतो. या कसरती करताना संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. शरीरातील स्नायू मजबूत होतात, चपळता वाढते आणि मेंदूची एकाग्रता सुधारते. मल्लखांब साधारणपणे 2 ते 3.5 मीटर उंच असतो. तो प्रामुख्याने सागवान किंवा शिसवीसारख्या मजबूत लाकडापासून तयार केला जातो. मल्लखांबाचे 3 मुख्य भाग असतात: अंग, मान आणि बोन. अंग म्हणजे खांबाचा खालचा निमुळता भाग, मान म्हणजे मधला सरळ भाग आणि बोन म्हणजे वरचा जाड व गोलाकार भाग. मल्लखांबाचे विविध प्रकार आढळतात. पूर्वी वेताचा, हल्ल्यारीचा, पलित्याचा आणि उसाचा मल्लखांब वापरात होता. आजच्या काळात पोल मल्लखांब, रोप मल्लखांब आणि दोऱ्याचा मल्लखांब हे प्रकार प्रामुख्याने प्रचलित आहेत. मल्लखांबावर अढी, तेढी, काठी, फिरकी, फराऱ्या, वेल, झाप, आसने, आरोहण उतरणे आणि उड्या अशा अनेक कसरती केल्या जातात. या कसरती करताना खेळाडूला ताकद, धैर्य आणि संतुलन यांचा उत्तम समन्वय साधावा लागतो. मल्लखांबाचा शास्त्रीय विकास आणि प्रसार करण्याचे मोठे कार्य बारंभट शास्त्री देवधर यांनी केले. त्यांनी मल्लखांबाला एक शिस्तबद्ध व्यायाम पद्धतीचे स्वरूप दिले. त्यामुळेच त्यांना मल्लखांबाचे जनक मानले जाते. मल्लखांब हा केवळ खेळ नसून एक संपूर्ण व्यायामशास्त्र आहे. नियमित सरावामुळे रक्ताभिसरण सुधारते, शरीर लवचिक राहते, आत्मविश्वास वाढतो आणि आरोग्य सुदृढ राहते. म्हणूनच मल्लखांब हा भारतीय परंपरेचा अभिमान मानला जातो.